त्या दिवशी ऑफ होता. ऑफिसला सुट्टी होती. आकाशात काळे ढग दाटून आले होते आणि पावसाचं वातावरण झालं होतं. त्यामुळे मला खात्री होती की आज माझ्या मुलाला शिकवायला येणारी ती तरुणी येणार नाही, कारण माझा छोटा मुलगाही त्यावेळेस झोपलेला होता. पण अचानक दाराची बेल वाजली आणि मी दरवाजा उघडला. समोर उभी होती तीच तरुणी. आज ती नेहमीपेक्षा वेगळी, फारच सुंदर दिसत होती. आम्ही दोघे समोरासमोर शांतपणे बसलो होतो आणि त्या क्षणानंतर जे काही घडलं त्याने माझं संपूर्ण आयुष्यच कायमचं बदलून टाकलं. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, माझं नाव विकास आहे. मी एका मोठ्या आणि गजबजलेल्या शहरात राहतो. सध्या माझं वय 35 वर्ष आहे आणि मी एका नामांकित मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करतो. शहरात माझा स्वतःचा प्रशस्त, दमदार बंगला आहे. आर्थिकदृष्ट्या मी सुखवस्तू आहे, किंबहुना लोकांच्या भाषेत सांगायचं झालं तर मी श्रीमंतच आहे. पण या सगळ्या बाह्य सुखसोयी, पैसा, प्रतिष्ठा असूनही माझ्या आयुष्यात एक मोठी खोल पोकळी आहे, जी कोणालाही सहज दिसत नाही. 2 वर्षांपूर्वी माझ्या पत्नीचं अचानक निधन झालं आणि त्या एका घटनेने माझं आयुष्यच पूर्णपणे उलटापालट करून टाकलं. हसतंखेत घर एका क्षणात शांत झालं. आणि त्या दिवसापासून मी आणि माझा लहानसा 5 वर्षांचा मुलगा राहुल असे दोघंच त्या छोट्याशा शांत बंगल्यात राहतो आहोत. आईविना पोर म्हणून लोक त्याच्याकडे सहानुभूतीने पाहतात, कधी कधी नकळत शब्दांतून त्याला वेगळं असल्याची जाणीव करून देतात. पण मला कायम मनापासून वाटतं की या जगात कोणाच्याही नजरेचा, शब्दांचा किंवा वागणुकीचा अगदी साधासुद्धा त्रास माझ्या मुलाला होऊ कामा नये. म्हणून मी त्याला जपतो, सांभाळतो, त्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या भावनेला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. रोज सकाळी मी स्वतः त्याला शाळेत सोडतो, त्याचा हात घट्ट पकडून त्याला सुरक्षित असल्याची जाणीव करून देतो. त्यानंतर ऑफिसला जातो, दिवसभर कामात स्वतःला झोकून देतो, कारण रिकाम्या मनात आठवणींचा कल्लोळ होतो. संध्याकाळी ऑफिसमधून परताना पुन्हा शाळेतून त्याला घरी घेऊन येतो आणि घरी आल्यानंतर माझा संपूर्ण वेळ त्याच्यासाठी असतो. कधी त्याच्यासोबत खेळतो, कधी त्याला गोष्टी सांगतो, कधी त्याच्या निरागस प्रश्नांना उत्तर देत बसतो. कारण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू, त्याच्या डोळ्यातली चमक पाहणं हेच आता माझ्या जगण्याचं एकमेव खरं कारण बनलं आहे. अनेक नातेवाईक, मित्रमंडळी मला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देतात भविष्यासाठी, मुलासाठी, स्वतःसाठी. पण माझ्या मनात कायम एक अदृश्य भीती असते की जर मी पुन्हा लग्न केलं आणि त्या नव्या नात्यातून आलेल्या स्त्रीने माझ्या मुलाकडे मनापासून प्रेमानं, आपुलकीने पाहिलं नाही, तर अशा नात्याचा उपयोग काय? म्हणूनच मी आजवर लग्नाचा विषय टाळत आलो आहे. राहुल खूप हुशार आहे. त्याच्या वयाच्या मानाने तो गोष्टी लवकर समजून घेतो, प्रश्न विचारतो, प्रत्येक गोष्टीत कुतूहल दाखवतो. त्यामुळे मला वाटू लागलं की त्याला लवकरच चांगलं मार्गदर्शन मिळायला हवं, एखादं कोचिंग लावावं. पण ऑफिसच्या वेळेमुळे त्याला बाहेर कोचिंगला नेणं मला शक्य नव्हतं. म्हणून मी ठरवलं की एखादी शिक्षिका घरी येऊन त्याला शिकवेल का, याचा विचार करावा. थोडीशी चौकशी केली असता मला एका तरुणीचा नंबर मिळाला, तिचं नाव नेहा होतं. मी मोठ्या संकोचात तो नंबर डायल केला. समोरून फोन उचलला गेला आणि मी म्हणालो, "नमस्कार, नेहा मॅडम बोलत आहात का?" पुढून अत्यंत नम्र, शांत आवाज आला, "हो, बोला." तेव्हा मी तिला माझ्या 5 वर्षाच्या मुलासाठी प्रायव्हेट कोचिंग हवी आहे, तुम्ही घरी येऊन शिकवू शकाल का, असं विचारलं. तिने कुठलाही आडाखान घेता शांतपणे होकार दिला आणि आधी घर किती दूर आहे ते पाहण्यासाठी ॲड्रेस पाठवायला सांगितलं. तो दिवस रविवारचा होता. मी आणि राहुल दोघेही घरीच होतो. दुपारची वेळ होती. मी त्याला खेळवत होतो, हसतखेळत वेळ चालला होता. तेवढ्यात अचानक दाराची बेल वाजली.
मी दरवाजा उघडला आणि समोर उभी असलेली ती तरुणी पाहून क्षणभर मी थबकलोच. सुंदर साडी नेसलेली, गोया रंगाची, मोठे टपोरे डोळे, लांब काळे सरळ केस, चेहऱ्यावर साधं पण अतिशय ओठावदार सौंदर्य आणि डोळ्यांवर चष्मा, तिचं संपूर्ण व्यक्तिमत्व इतकं देखणं, शांत आणि आत्मविश्वासपूर्ण होतं की काही क्षण माझं भान हरपलं. मग स्वतःला सावरतच ती हलकेशी हसून म्हणाली, "मी नेहा आहे." सकाळी आपलं फोनवर बोलणं झालं होतं, तेव्हा मला सगळं आठवलं आणि थोड्या गोंधळलेल्या पण आदरयुक्त आवाजात मी तिला आत यायला सांगितलं. तिचं वय साधारण 31 ते 32 वर्ष असावं असं मला वाटलं. मी तिला पाणी आणून दिलं. ती सोफ्यावर बसता खालीच बसली. तिच्या त्या साधेपणात एक वेगळाच आत्मविश्वास आणि संस्कार जाणवत होते. तिने पाणी घेतलं आणि तेवढ्यात राहुलकडे पाहून प्रेमानं त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "हा तुमचा मुलगा राहुल ना? गोड आहे." त्या एका प्रेमळ स्पर्शातच राहुल तिच्याशी मोकळा झाला, हसला आणि मला मनाच्या खोल कुठेतरी एक समाधानाची, सुरक्षिततेची भावना जाणवली. नेहाने सांगितलं की तिचं घर आमच्या घराजवळ आहे आणि ती राहुलला नियमितपणे शिकवायला तयार आहे. मग मी फी विचारली, तेव्हा तिने महिन्याला 5,000 रुपये सांगितले. मला ते क्षणाचाही विचार न करता मान्य होतं, कारण मला पैशांपेक्षा माझ्या मुलाचं भविष्य, त्याचं शिक्षण, त्याचं सुरक्षित बालपण हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. लहान वयात चांगलं शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर मुलं आयुष्यात पुढे जातात, यशस्वी होतात, हा माझा ठाम विश्वास आहे. तिने क्लासची वेळ विचारली, तेव्हा मी तिला संध्याकाळची वेळ योग्य ठरेल असं सांगितलं. आणि बोलता बोलता नकळत मी तिला आमच्या आयुष्याची परिस्थिती सांगितली की राहुलची आई आता या जगात नाही, आम्ही दोघंच या घरात राहतो आणि माझे आईवडील सुद्धा खूप वर्षांपूर्वीच आम्हाला सोडून गेले आहे. हे सगळं ऐकून तिच्या चेहऱ्यावर क्षणभर वेदनेची, सहानुभूतीची छाया उमटली. मी हे सगळं बोलताच नेहा मॅडमच्या चेहऱ्यावर क्षणार्धात उदास छाया उमटली. त्यांच्या डोळ्यात दडलेलं दुःख सहजपणे लपून राहिलं नाही. त्या क्षणी त्या मनापासून हळव्या झालेल्या स्पष्टपणे जाणवत होत्या. त्यांनी थोड्या थरथरत्या आवाजात विचारलं, "एवढ्या लवकर असं काय घडलं होतं?" आणि हे बोलत असतानाच त्यांनी राहुलच्या डोक्यावरून मायेनं, आपुलकीने हात फिरवला. हे दृश्य पाहून माझ्या डोळ्यात नकळत पाणी तरळलं, छातीत कुठेतरी खोलवर काहीतरी दाटून आलं आणि मी स्वतःला सावरत नकळत भूतकाळाच्या आठवणीत रमू लागलो. मी त्यांना सांगू लागलो 8 वर्षांपूर्वी माझं लग्न सुमन नावाच्या तरुणीबरोबर झालं होतं. सुमन दिसायला खूपच सुंदर होती, पण तिचं खरं सौंदर्य तिच्या स्वभावात होतं. ती अत्यंत समजूतदार, प्रेमळ, शांत आणि मनानं खूप मोठी होती. आमचा संसार सुरुवातीपासूनच फार आनंदात चालला होता. एकमेकांवर आमचं मनापासून निस्सीम प्रेम होतं, आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात कायम सोबत होतो. साधारण 1-2 वर्षांतच सुमनने मला एक आनंदाची, आयुष्य बदलून टाकणारी बातमी दिली, ती गरोदर आहे. हे ऐकताच माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्या क्षणी मी स्वतःला या जगातला सगळ्यात सुखी, समाधानी माणूस समजू लागलो होतो. त्या दिवसापासून आमचं नातं, आमचं प्रेम अजूनच घट्ट होत गेलं. आम्ही दोघेही येणाऱ्या त्या बाळाच्या स्वप्नात हरवून जायचो, त्याच्या नावापासून भविष्यापर्यंत सगळ्या गोष्टींची कल्पना करायचो. 9 महिने कसे निघून गेले ते कळलंच नाही. आणि शेवटी सुमनने राहुलला जन्म दिला. तो दिवस आमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता. पण त्या आनंदाच्या क्षणीच काळजीची सावलीही होती, कारण त्यावेळी सुमनची तब्येत खूपच बिघडली होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि योग्य उपचारांमुळे ती थोडी सावरली खरी, आम्ही सुटकेचा श्वास घेतला. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. जसजसा राहुल मोठा होत गेला, तसं सुमनची तब्येत पुन्हा ढासळू लागली, हळूहळू ढासळू लागली.
घरात लहान बाळाचं हास्य होतं, आनंद होता, पण मनाच्या एका कोपऱ्यात कायम भीती, काळजी घर करून बसली होती. राहुल जेव्हा साधारण 3 वर्षाचा झाला होता, तेव्हाच सुमन आजारपणात आम्हाला कायमची सोडून गेली. आणि त्या एका क्षणात माझ्यावर आणि माझ्या लहानग्या मुलावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातली शांतता गोचरी झाली, आयुष्य थांबल्यासारखं वाटू लागलं. हे सगळं सांगत असताना एकामागोमाग एक दुःखद आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या, पण मी स्वतःवर कसाबसा आवर घालून थोडक्यात बोलणं आटोपलं. नेहा मॅडम हे सगळं अत्यंत शांतपणे, पूर्ण लक्ष देऊन ऐकत होत्या. त्यांचंही मन गहिवरून आलं होतं. त्या हळूच म्हणाल्या, फार वाईट झालं. एवढा लहानसा गोंडस मुलगा आईविना पोरका झाला. आणि मग मला धीर देत त्या म्हणाल्या, काळजी करू नका, सगळं हळूहळू नीट होईल, आयुष्य पुन्हा मार्गावर येईल. तेवढ्यात त्या निघायची तयारी करू लागल्या, तेव्हा मी लगेच आग्रहानं म्हणालो, अहो, चहा तरी घेऊन जा. असं म्हणून मी पटकन किचनमध्ये गेलो, 2 कप गरमागरम चहा बनवला आणि तिथे नेहा मॅडम बसल्या होत्या तिथे आलो. त्यांना 1 कप दिला. आम्ही दोघेही शांतपणे चहा पिऊ लागलो. राहुल कधी माझ्याकडे तर कधी नेहा मॅडमकडे पाहत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर कुतूहल, निरागसपणा आणि एक वेगळीच आपुलकी दिसत होती. थोड्या वेळाने चहा झाला. त्यांनी निरोप घेतला आणि उद्यापासून 5:30 वाजता राहुलला शिकवायला येईन असं सांगितलं. मला पुन्हा एकदा धीर देत त्या निघून गेल्या, पण त्यांच्या पाठमोया आकृतीकडे मी बराच वेळ पाहतच राहिलो. पहिल्याच भेटीत त्यांनी नकळत माझ्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केल्यासारखं वाटत होतं. त्या संध्याकाळी मी आणि राहुल जेवण करून झोपी गेलो, पण माझ्या डोळ्यासमोर सतत नेहा मॅडम राहुलच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत आहेत हे चित्र तरळत राहिलं. मनात कुठेतरी काहीतरी वेगळं, अनामिक घडत असल्याची जाणीव होत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे लवकर उठलो, घर आवरलं, राहुलला तयार केलं. साधारण 9:30 वाजता त्याला शाळेत सोडलं आणि मग मी माझ्या कामावर गेलो. दिवसभर ऑफिसचं काम आटोपून मी राहुलला शाळेतून उचललं आणि घरी आलो. मी दारात गाडी पार्क करत असतानाच मला समोरून नेहा मॅडम येताना दिसल्या. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहून हलकीशी स्माईल केली. त्या स्माईलमध्ये औपचारिकतेपेक्षा थोडी आपुलकीही अधिक जाणवत होती. मी राहुलला गाडीतून उतरवून घेतलं, घराचा दरवाजा उघडला आणि दोघांना स्टडी रूममध्ये बसायला सांगितलं. मी मात्र किचनमध्ये गेलो. नेहा मॅडम राहुलला शिकवू लागल्या. त्यांचा शांत, संयमी, प्रेमळ आवाज संपूर्ण घरात भरून राहिला होता. दिवसभराच्या कामामुळे मला थकवा जाणवत होता, म्हणून मी 2 गरमागरम कॉफी बनवल्या आणि त्या घेऊन स्टडी रूममध्ये गेलो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, आमची नजरांजर झाली. त्या थोड्याशा हसल्या. त्यांनी कॉफी घेतली आणि पुन्हा राहुलजवळ बसून शिकवायला सुरुवात केली. मी थोड्या अंतरावरून बसून हे दृश्य पाहत राहिलो. आणि मला क्षणभर असं वाटून गेलं की जणू एखादी आईच आपल्या मुलाला प्रेमानं, मायेनं शिक्षणाचे पहिले धडे देत आहे. वेळ कसा निघून गेला याचं मला भानच राहिलं नाही. साधारण 1 तास झाला असेल, पण त्या संपूर्ण वेळेत माझं लक्ष नकळत फक्त नेहा मॅडमकडेच केंद्रित झालं होतं. शेवटी त्या माझ्याजवळ येऊन म्हणाल्या, साहेब, मी आता निघते. तेव्हा मी भानावर आलो आणि 1 तास कधी संपला हे समजलंच नाही. मी सहजपणे म्हणालो, ठीक आहे, मी तुम्हाला सोडायला येऊ का? पण नेहाने नम्रपणे नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, नको नको, काही गरज नाही. मी जाते, असं म्हणत त्या शांतपणे निघून गेल्या. पण त्यांच्या जाण्यानंतरही बराच वेळ त्यांच्या उपस्थितीची उब, त्यांचा शांत स्वभाव आणि मायेची भावना त्या घरात आणि माझ्या मनात खोलवर रेंगाळत राहिली. असेच हळूहळू दिवस सरत होते. आणि नेहा दररोज नेमकी 5:30च्या सुमारास येत असे. अत्यंत शांतपणे घरात प्रवेश करायची, कुठलाही गोंधळ न करता,
माझ्या मुलाला पूर्ण मन लावून संयमाने आणि प्रेमानं 1 तास शिकवायची आणि तितक्याच शांतपणे निघून जायची. पण या रोजच्या भेटी, संवाद आणि तिच्या सततच्या उपस्थितीतही मला तिच्याबद्दल फारसं काहीच माहिती नव्हतं. ती नेहमी कोण आहे, कुठे नोकरी करते, तिचं कुटुंब कोणतं, तिच्या आयुष्यात काय सुरू आहे, तिच्या मनात नेमकं काय चालू आहे याची मला कसलीच कल्पना नव्हती. आणि तरीही तिच्या डोळ्यात कधीकधी एक वेगळंच खोल दुःख लपलेलं दिसायचं. वरवर हसरी, संयमी आणि स्थिर दिसणारी नेहा आतून कुठेतरी खूप तुटलेली आहे असं मला नेहमी वाटायचं. तिच्या बोलण्यात कमी शब्द असायचे, पण तिच्या शांततेत खूप काही दडलं होतं असं जाणवत राहायचं. त्या दिवशी रविवार होता आणि रविवारी नेहा दुपारी क्लास घ्यायला यायची. मी आणि राहुल दोघेही तिची वाट पाहत होतो. पण दुपार उलटून गेली, 3 वाजले, 4 वाजले, तरीही नेहा आली नाही. राहुल वारंवार माझ्याकडे पाहत विचारत होता, बाबा, नेहा मॅडम कधी येणार? मला त्यांच्याकडून गोष्टी ऐकायच्या आहेत. त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल ओढ, आपुलकी आणि विश्वास स्पष्टपणे दिसत होता. आणि खरं सांगायचं तर मलाही ती दिसल्यामुळे आतून अस्वस्थ वाटू लागलं होतं. मनात नकळत काळजी दाटून आली होती. शेवटी मी फोन काढून तिला कॉल केला आणि थोड्या काळजीच्या स्वरात विचारलं, मॅडम, आज तुम्ही क्लासला आला नाहीत? तेव्हा समोरून थोडा थकलेला, कमजोर वाटणारा आवाज आला, सॉरी साहेब, आज माझी तब्येत खूप बरी नाही, त्यामुळे मी येऊ शकणार नाही. ऐकताच मी आधीच काळजीने विचारलं, जास्त त्रास आहे का? मी येऊ का? मुलगाही तुमची आठवण काढतोय. पण तिने लगेचच नकार दिला, नको नको, एवढं काही नाही, आणि फोन ठेवला. मात्र त्या थोडक्यात उत्तराने माझी अस्वस्थता कमी होण्याऐवजी अजूनच वाढली. मनाला कुठे चैन पडेना. म्हणून ज्या ठिकाणाहून मला तिचा नंबर मिळाला होता तिथून मी तिचा पत्ता मिळवला. आणि क्षणाचाही विचार न करता राहुलला सोबत घेऊन तिच्या घरी जायचं ठरवलं. मनात कुठेतरी वाटत होतं की नेहा एखाद्या ब्यापैकी सुस्थितीत घरात राहत असेल. पण जेव्हा माझी गाडी एका अरुंद गल्लीतल्या साध्या 2 खोल्यांच्या छोट्याशा घरासमोर थांबली, तेव्हा मला क्षणभर धक्काच बसला. हेच नेहाचं घर असावं, यावर माझा विश्वास बसेना. तरीही मी दार ठोठावलं आणि काही क्षणांनी नेहानेच दार उघडलं. मला आणि राहुलला पाहताच तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. चेहरा तापामुळे उतरलेला, डोळ्याखाली काळी वर्तुळे, केस विस्कटलेले आणि अंगात कमजोरी स्पष्ट दिसत होती. राहुलने क्षणाचाही विचार न करता तिचा हात पकडला आणि तिच्याकडे काळजीने पाहत उभा राहिला. तिने थोड्या अडखळत्या आवाजात आम्हाला आत यायला सांगितलं. आम्ही आत गेलो. ती पाणी आणायला उठली, पण ग्लास देत असतानाच तिचा तोल जाऊ लागला. तिने भिंतीचा आधार घेतला. मी पटकन उठून तिला हात दिला आणि त्या क्षणी मला जाणवलं की तिचं अंग तापानं फणफणलेलं होतं. मी काळजीने म्हणालो, नेहा, तुम्हाला तर खूप ताप आहे. हॉस्पिटलला गेलात का? ती टाळाटाळ करत म्हणाली, थोडा आहे, पण मला स्पष्ट कळत होतं की तो थोडा नव्हता. मी तिचं काही न ऐकता तिला ताबडतोब गाडीत बसवलं. राहुल तिच्या शेजारी बसून तिचा हात घट्ट धरून होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि माया दोन्ही दिसत होतं. आम्ही थेट हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांनी तपासणी केली, इंजेक्शन दिलं, औषधं लिहून दिली आणि तिला पूर्ण आराम करण्यास सांगितलं. परत येताना मी तिच्यासाठी थोडं पौष्टिक जेवणही घेऊन आलो, कारण आजारपणामुळे तिने काहीच खाल्लं नव्हतं. घरी आल्यावर तिला खाटेवर झोपवलं, वेळेवर औषधं दिली आणि आग्रहानं पोटभर जेवायला लावलं. हे सगळं करत असताना नेहा एकटक माझ्याकडे पाहत होती. तिचे डोळे भरून आले होते, कृतज्ञतेने ओलावलेले होते. पण शब्द मात्र तिच्या ओठांपर्यंत येऊनही बाहेर पडत नव्हते. मी तिला शांतपणे म्हणालो, नेहा, काळजी करू नकोस.
तुला नक्की बरं वाटेल. आणि मग मी आणि राहुल निघालो. पण बाहेर पडताच तिच्या जड पावलांचा, खोल श्वासांचा आवाज माझ्या मनात घर करून राहिला. त्या संध्याकाळी राहुलचेही डोळे भरून आले होते आणि त्या रात्री मला झोपच लागली नाही. मनात सतत नेहाचाच विचार फिरत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी राहुलला शाळेत सोडण्यापूर्वी नेहाच्या घरी गेलो. ती आता थोडी बरी दिसत होती, आवरलेली होती, चेहऱ्यावर थोडी शांतता होती. तिने आम्हाला आत घेतलं, स्वतःहून गरमागरम चहा केला. आम्ही दोघे खाटेवर बसलो. मी सहजपणे विचारलं, नेहा, आता बरं वाटतंय ना? मी पहिल्यांदाच तिचं नाव तोंडून काढलं होतं. तो एक शब्द ऐकून तिने क्षणभर माझ्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत काहीतरी वेगळं, हळवं आणि सांगितलेलं उमटलं. त्या क्षणी मी काहीच बोललो नाही, शब्द तिथेच थांबले. आमच्यासाठी तिने आपुलकीने चहापाणी केलं. त्या छोट्याशा घरात काही क्षण शांतपणे बसलो. फारस बोलणं झालं नाही, पण त्या शांततेतही एक वेगळा जिव्हाळा जाणवत होता. मग मी तिचा निरोप घेतला, राहुलला शाळेत सोडलं आणि माझ्या कामावर निघून गेलो. त्यानंतर हळूहळू दिवस पुन्हा पूर्वीसारखे सामान्य व्हायला लागले. नेहा नेहमीप्रमाणे माझ्या घरी क्लासला येऊ लागली. राहुल मन लावून शिकू लागला आणि घरात पुन्हा एक चांगलं सकारात्मक वातावरण तयार झालं. पण त्या घटनेनंतर नेहा आणि माझ्यामध्ये नकळत एक वेगळं, शब्दात मावणारं आकर्षण आणि जिव्हाळा तयार झाला होता. तिच्या नजरेत कधीकधी एक हळवी ओढ, एक सांगितलेली भावना दिसायची. आणि नकळत मी तिच्याकडे पाहत राहायचो. आमचं नातं आतून हळूहळू फुलत होतं, जसं एखादं नाजूक फूल उन्हाच्या कोवळ्या किरणात मोहरतं. पण तरीही आम्ही दोघेही एकमेकांशी काहीच उघडपणे बोलत नव्हतो. ते दिवस पावसाळ्याचे होते. वरून सतत पाऊस पडत होता. आकाश धुक्याने आणि काळ्या ढगांनी ग्रासलं होतं. वातावरणात थंडगार ओलसरपणा आणि अनोखी शांतता दाटून आली होती. एका संध्याकाळी मी राहुलला घरी आणलं. घड्याळात 5:30 वाजले होते. बाहेर पहुडलेल्या पावसाकडे पाहून माझं मन म्हणू लागलं की आता नेहा येणार नाही, पण तिची नेहमीची वेळ ओलांडली तरी दाराची बेल वाजलीच. दार उघडल्यावर ती हसतमुखाने उभी होती. मी आश्चर्याने विचारलं, एवढ्या मुसळधार पावसात कशी आलात? वाटलं होतं की आज तुम्ही येणार नाही. ती केवळ मंद हसली. तिच्या हसण्यात पावसाच्या थेंबांसारखी गोडवा होता. ती सरळ स्टडी रूममध्ये गेली. पण तिथे जाऊन ती थबकली. राहुल सोफ्यावर डोकं ठेवून गाढ झोपला होता. नेहाने हलकेच परत येत मला विचारलं, राहुल तर झोपलाय. मग मी परत जाऊ का? थांबा, थांबा, मी तिला आवाज दिला. आज क्लास नको. थोडं बसा. ती खिडकीजवळच्या सोफ्यावर शांतपणे बसली. मी समोरच्या आसनावर विसावलो. क्षणभर दोघेही मुकाट होतो. बाहेर पावसाचा कोलाहल आणि आतली भरलेली शांतता ही विसंगतीत सुखद वाटू लागली. मग नकळत माझ्या मनात खूप दिवस मनात खोचलेले प्रश्न ओठांवर आले. मी हळूच विचारलं, त्या दिवशी जेव्हा तुम्ही आजारी होता, तेव्हा मी तुमच्या घरी गेलो. तुम्ही एकटीच राहता हे पाहून खूप आश्चर्य वाटलं. नेहा, तुम्ही एकटीच कशी राहता? तुमचं कुटुंब, नवरा कुणी नाही का? माझ्या आवाजात एक आग्रह आणि जिव्हाळा होता, जो मी स्वतःसाठीही अनपेक्षित होता. ती काही वेळ खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाच्या धारांकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात कुठल्या तरी पूर्वस्मृती हलक्या ढगासारख्या तरळून गेल्या. मग तिने शांतपणे, स्वतःशीच बोलत असल्यासारखा विस्तवलेला आवाज काढला, हो, मी एकटीच आहे. होती ती गोष्ट निराळी, पण आता. ती थांबली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू कुठेतरी हरवून गेलं होतं. त्या हरवलेल्या हसण्याच्या जागी एक गंभीर शांतता आली होती.
त्या शांततेत फक्त पावसाचा आवाज आणि आमच्या हृदयाचे ठोके उरले होते. नेहा काही वेळ शांत राहिली. तिच्या चेहऱ्यावर भाव बदलत गेले, डोळे पाणवलेले. आणि मग ती हळूच, थरथरत्या आवाजात बोलू लागली, खरंतर मी एकटीच राहते. कारण मी विधवा आहे. 3 वर्षांपूर्वी माझ्या पतीचं अचानक निधन झालं. मी ग्रॅज्युएट आहे, पण लग्नानंतर नोकरी करत नव्हते, कारण माझ्या नव्याची नोकरी चांगली होती. पण अचानक आलेल्या या संकटाने माझं आयुष्य पूर्णपणे कोलमडून पडलं. डोक्यावरचं छप्पर, आधाराचा हात, सगळं एका क्षणात हिरावून घेतलं. भविष्य अंधारात दिसू लागलं. म्हणून मी प्रायव्हेट क्लासेस घ्यायला सुरुवात केली. 2-3 ठिकाणी शिकवणी घेते आणि त्यातून जेवढं मिळतं त्यावर माझा संसार कसाबसा चालवते. तिचं हे सगळं दुःख ऐकून माझ्या मनाला फार चटका बसला. मी तिला म्हणालो, नेहा, तुम्ही फार तरुण आहात. तुम्ही दुसरं लग्न का नाही करत? तेव्हा ती हसत पण डोळ्यात पाणी साठवून म्हणाली, मी गरीब आहे. माझ्यासारखी विधवा कोण स्वीकारेल? नशिबात असेल तर होईल. हे शब्द ऐकून मी थोडा थांबलो, मनाशी झगडलो आणि मग धीर करून म्हणालो, नेहा, एक गोष्ट बोलू का? तिने माझ्याकडे पाहिलं. मी पुढे म्हणालो, तुम्हालाही आधाराची गरज आहे आणि माझ्या मुलालाही एका आईची गरज आहे. आणि खरं सांगायचं तर, ज्या दिवसापासून तुम्ही आमच्याकडे शिकवायला येता आहात तेव्हापासूनच मी पाहतोय की तुम्ही राहुलला खूप प्रेमानं, मायेनं शिकवता. माझा मुलगा तुमच्यात आई शोधतोय. आणि मलाही तुमच्यात माझ्या मुलाची आई दिसते. एवढं बोलताच माझे स्वतःचे डोळे भरून आले. काही क्षण ती काहीच बोलली नाही. मान खाली घातली आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मी घाबरतच म्हणालो, माफ करा, माझ्या मनात जे होतं ते बोललो. पण मला तुम्ही खूप आवडता. तुमचा स्वभाव, तुमची माया, तुमची शांतता, सगळं. आणि हे ऐकताच नेहा माझ्याजवळ आली. माझ्या खांद्यावर डोके ठेवून ती मनमोकळं करून रडू लागली. मी आश्चर्यानं, मायेनं तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिलो. बराच वेळ ती रडत होती. तिचं सगळं दुःख त्या अश्रूंमधून बाहेर पडत होतं. मग मी तिचा तो सुंदर, थकलेला मुखडा माझ्या हातात घेतला. तिच्या नाजूक डोळ्यांतील अश्रू हळूवारपणे पुसले. नेहा हळू आवाजात म्हणाली, मलाही तुम्ही फार आवडता. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तुमच्यासारखा मजबूत, दारिद, प्रेमळ आणि एवढ्या गोंडस मुलाचा वडील माझ्या आयुष्यात येईल. राहुल मला खूप प्रिय आहे. मी जेव्हा त्याला शिकवून घरी जाते तेव्हा माझं मन कुठेच लागत नाही, कारण मीही आई होण्याचं सुख कधी अनुभवलं नाही. खरंच, आपण दोघं मिळून आनंदाने संसार करू शकतो, राहुलला चांगलं वाढवू शकतो, त्याचं भविष्य घडवू शकतो. हे शब्द ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आलं, मन भरून आलं. मी तिच्या कपाळावर प्रेमाने एक चुंबन दिलं आणि त्या क्षणी जणू आमच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. तेवढ्यात राहुल झोपेतून उठून बाहेर आला. आम्हाला एकत्र पाहून धावत येत नेहाला मिठी मारली. त्या क्षणी आम्हाला तिघांनाही अपार आनंद झाला. राहुलने तिच्या गालावर एक छोटं चुंबन दिलं आणि आम्ही तिघेही मनमोकळेपणाने हसलो. त्या हसण्यात दुःखावरची मात, नव्या आयुष्याची सुरुवात आणि प्रेमाची ऊब दडलेली होती. त्या दिवसापासून आमचं प्रेम अधिक घट्ट होत गेलं. काही दिवसांतच मी आणि नेहाने कोर्ट मॅरेज केलं. आणि आज मी, नेहा आणि आमचा छोटासा राहुल खूप आनंदाने, समाधानाने, संस्काराने संसार करत आहोत. आम्हा दोघांनाही एकमेकांची गरज होती. ती गरज आम्ही वेळेवर ओळखली आणि 2 तुटलेली आयुष्य एकमेकांच्या आधाराने पुन्हा उभी केली. मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यात कधीकधी अनपेक्षित वळण येतात. पण जर त्या वळणावर प्रेम, समजूतदारी आणि माणुसकीची साथ मिळाली, तर आयुष्य पुन्हा सुंदर होऊ शकतं.
तुम्हाला काय वाटतं, मी आणि नेहाने घेतलेला हा निर्णय योग्य होता की अयोग्य? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्य कधी सरळ रेषेत चालत नाही. कधी अचानक वादळ येतं, तर कधी आपल्याला एकटं पाडून निघून जातं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतोच. एकटेपणा किंवा अपयश हे आयुष्याचा शेवट